त्यानंतर पुढची बातमी तितकीच महत्त्वाची आहे, कारण निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली आहे. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, हे आव्हान आमदार सुनील राऊत यांनी दिले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे जे उमेदवार विजयी ठरले आहेत त्या सर्वांनी राजीनामे द्यावे असं प्रति आव्हान बावनकुळेंनीही दिले. माझ्या बाबतीत सुद्धा पाहिलं तर मला ज्या प्रकारे रिस्पॉन्स होता, लोक सांगत होती, त्या पद्धतीने जर पाहिलं तर मला जवळजवळ 50 ते 60,000 मला मताधिक्य मिळायला पाहिजे होतं. पण ते मताधिक्य माझ्या 16,000वरती आलं. म्हणून माझं असं मागणी आहे की मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे, की जर परत बॅलेट पेपरवरती जर निवडणुका इथे घेत असतील तर मी माझा राजीनामा देऊन परत निवडणुकीत जायला मी समोर जायला तयार आहे. माझ्या बाबतीत सुद्धा पाहिलं तर मला ज्या प्रकारे रिस्पॉन्स होता, पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं पाप पवारसाहेब करतायत. मला वाटतं जनतेला सारं समजलं आहे. महाविकास आघाडीचे जे लोक ईव्हीएमवर निवडून आले, ईव्हीएमवर जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे. महाविकास आघाडीला वाटतं ना की आमची मशीन चूक आहे, त्या निवडणूक आयोगाची मशीन चूक आहे, तर त्या ठिकाणी मग राजीनामे दिले पाहिजे.